राजकीय गोटातनं आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी आता मुंबईतील नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे। भाजप मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर यांच्याही नावाची चर्चा आहे, मात्र त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध आहे। ही चर्चा रंगतीये। दरेकर हे मूळचे भाजपचे नसून ते इतर पक्षातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना हे पद देऊ नये अशा स्वरूपाची काही नेत्यांची मागणी आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होत असल्याची चर्चा आहे। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे आपण बघतोय की वजन जे आहे दरेकरांचं वाढलेलं आहे पक्षातलं, मात्र ते मूळ भाजपचे नाही आहेत, ही सुद्धा मागणी जोर धरतीये। काय अधिक माहिती? वास्तविकतेत दरेकर यांच्या जमेच्या बाजून जर विचार करायचा केला तर एकतर कोकणातून चेहरा आहे, मराठा चेहरा आहे, मुंबईमध्ये अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहे। भलेही मनसेतून भाजपात दरेकर आले असले तरी देखील भाजपमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्ष अनुभवलं आहे। मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत, ती महत्वाची आर्थिक सत्ता आहे, मुंबईसाठी फार महत्वाची मानली जाते। अशा परिस्थितीमध्ये दरेकरांना जर मुंबई अध्यक्षपदासाठी नाव पुढेच असेल तर त्याच वेळी पक्षातून मात्र अंतर्गत एक नाराजीचा सूर दिसून येतो। याचं प्रमुख कारण म्हणजे दरेकर हे भलेही देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत, गेल्या काही कालावधीमध्ये पक्षाची आणि विशेषतः फडणवीस यांची खूप जोरदार बाजू ते लावून धरतायत, पण असं जरी असलं तरी देखील कुठे ना कुठेतरी दरेकर हे बाहेरच्या पक्षातून आलेले आणि त्यांच्याकडे पक्ष संघटनात्मक महत्वाची जबाबदारी द्यावी का याविषयी एक वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेषतः आगामी काळामध्ये मुंबई महापालिका निवडणुका आहेत, अशा परिस्थितीमध्ये दरेकरांसारखा चेहरा जो बाहेरून आलेला आहे त्यांना देण्याच्या ऐवजी पक्षांमधीलच जे अनेक वर्ष मूळ पक्षामध्ये आहेत, अनेक वर्ष संघटनात्मक आहेत किंवा आमदार आहेत, अशामध्ये जर त्यांची नावं घ्यायची तर अमित साटम आहेत, सुनील राणे आहेत, अतुल भातखळकर आहेत, अशी काही नावांची चर्चा सुद्धा समोर येताना दिसून येते। अर्थात दरेकरांच्या नावासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल आहेत अशी चर्चा खूप जोरदार आहे, पण कुठे ना कुठेतरी आशिष शेलार आणि संबंधित भाजपाचे मूळ जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मात्र दरेकरांच्या नावाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असं सूत्रांची माहिती मिळते। अर्थात या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईसारखं अध्यक्षपद हे फार महत्वाचं आहे आणि याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री सर्वेसर्वा राज्यातलं भाजपाच्या कोअर कमिटीचे जे काही महत्वाचे नेते आहेत आणि दिल्लीतले प्रमुख नेते असं घेतील असं वारंवार सांगितलं जातं। दरेकरांचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस समोर येत आहे त्याचवेळी दरेकरांच्या नकारात्मक भूमिका सुद्धा पक्षाच्या वतीने अंतर्गत चर्चेचा विषय होतोय। कुठे ना कुठेतरी दरेकरांना मुंबई अध्यक्षपद मिळेल यासाठी एक लॉबी सक्रिय आहे, तर दुसरीकडे दरेकरांची नकारात्मक बाजू सुद्धा वारंवार समोर मांडताना दिसून येते। यामुळे दरेकरांच्या नावाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसून येते। प्रज्ञा, नक्कीच समय आता कोणाच्या गळ्यात ही अध्यक्षपदाची माळ पडते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।